तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार, तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन डेल टाईम फ्रेमवरती जर का आपण निफ्टीमध्ये बघायला गेलो तर मार्केट एक गोष्ट ऑब्झर्व केला किंवा एक गोष्ट लक्षात जर का तुम्ही ठेवला तर की जर का मार्केट कधी पण तुम्ही जर का चेकआउट करायला गेला, मार्केट ब्रेकआउट सस्टेन कधी करू शकतो किंवा मार्केटमध्ये ब्रेकआउट कधी पॉसिबल आहे, तर ही पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त कधी असते ज्यावेळी मार्केट त्याच्या रेजिस्टन्सच्या लेवलला येते आणि त्यानंतर जर का रेजिस्टन्सच्या जवळ जर का मार्केट टाईमपास करत असेल, रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट जेवढं टाईमपास करणार किंवा रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट कन्सॉल्टेशन केला आणि जर का चुकून हाय ब्रेक केला किंवा लो ब्रेक केला तर ह्या ठिकाणी चांगली मोमेंटम अपसाईडला किंवा डाऊनसाईडला यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर इथून मार्केट शार्प सेल ऑफ आला होता, अगेन मार्केट रिकवर झाला, त्यानंतर मार्केट इथं हॉल्ट करतो आहे, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की जर का रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट टाईमपास करते तर मार्केट ॲक्युम्युलेशन करते नेक्स्ट रॅलीसाठी आणि त्यानंतर चुकून जर का मार्केट याच्यावरती सस्टेन राहिलं तर लवकरच आपल्याला एक अपसाईडचं टार्गेट लवकरच बघायला भेटू शकतील. लवकरच आपल्याला 24,000 राऊंड फिगरचे नंबर आहे, तर एक्सपेक्टेड आहे की त्या लेवलच्या आसपास पण मार्केट जायला पॉसिबल होऊ शकते. बिकॉज जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केट मल्टिपल टाईम कन्सॉल्टेशन करते. ह्या एरियामध्ये बरेच टाईम मार्केटनं टाईमपास केलेला आहे आणि ह्या रेंज ज्यावेळी पण मार्केट ब्रेक करणार आणि सस्टेन जर का राहिला तर ह्याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट आपण एक्सपेक्टेड करू शकतो आणि मार्केटमध्ये त्याचा चांगलं वेला मार्केट मोमेंटम दाखवू शकते. एकच गोष्ट फेल जाऊ शकते, इफ एनी रिझन मार्केट जर का त्याचं जे लोज आहेत ह्याच्या खाली गॅप डाऊन ओपन झाला किंवा ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर मार्केट मग ट्रॅप झाला, मार्केट अगेन या रेंजमध्ये मार्केट टाईमपास करू शकते. ओके, तर याच्या आधी पण तुम्हाला दोनदा डिस्कस केलो आहे आपण ऑलरेडी की ह्या लेवलच्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट आहेत, ते म्हणजे 22,600 पासून 2300 2350 आसपास एक स्ट्रॉंग सपोर्ट्स आहेत आणि त्या लेवलमध्ये मार्केट मे बी टाईमपास करेल इफ एनी रिझन मार्केट जर का ह्या डोजीचा खाली जर का सस्टेन राहिला तर मल्टिपल टाईम मार्केट कन्सॉल्टेशन केलं आहे. उद्या त्याला कसं ओपन होतं आहे किंवा कसं मार्केट रिॲक्ट करतं याच्यावरती एक्सपायरी डेला चांगली मोमेंटम एक्सपेक्ट राहू शकते. आता आपण बघूया की कशाप्रकारे मार्केट ओपन होऊ शकते. जर का आपण करंटली सिनारिओ जर का आपण बघायला गेलो ॲज पर जर की आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 8 वाजलेत तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट गॅपअप दाखवते. जर का असंच क्लोजिंग जर का नाईटपर्यंत राहिला आणि एक्सपेक्ट केलं आपण की याच्यामध्ये मार्केट गॅपअप ओपन होणार आहे, इफ एनी रिझन मार्केट मोठं गॅपअप क्रिएट झालं आणि चुकून जर का मार्केट 23,500 पासून 23,534च्या आसपास जर का मार्केट ओपन झाला किंवा 23,577 पासून 23,600च्या आसपास जर का मार्केट ओपन झाला तर एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की बरेच टाईम मार्केट कन्सॉल्टेशन झाले, त्यानंतर जर का मार्केटनं रेंज ब्रेकआउट दाखवला, मोठे डायरेक्टली गॅपअप झाला, तर ज्यांनी पण कॉल बाय करून ठेवला असेल किंवा ज्यांनी पण पुट सेल करून ठेवला असेल या दोन्ही कंडिशनला त्यांना प्रॉफिट झाला. तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, डायरेक्टली मोठे गॅपअप जर का झाले तर मार्केटमध्ये ह्यांना डायरेक्टली प्रॉफिट भेटेल बसल्या तर त्यांनी प्लॅन करतील प्रॉफिट बुकिंगसाठी. तर त्याप्रमाणे मार्केट मे बी चान्सेस आहे की मार्केट गॅप फिलअप करू शकते किंवा मार्केट 50% डाऊनसाईडला येऊ शकते, थोडंसं टाईमपास करू शकते. त्यानंतर जी रेंज ब्रेक करेल त्या डायरेक्शनला मार्केटची नवीन मोमेंटम कंटिन्यू राहू शकते. इफ एनी रिझन जर का मोठे गॅपअप नाही झाले, मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन केलं आणि जर का मार्केटनं आजचा डे हाय जो आहे जो की 23,442चा जो हे लेवल आहे ह्याच्या आसपास जर का मार्केट कन्सॉल्टेशन करून जर का आफ्टरनून सेशनला आफ्टर 12:30च्या आसपास जर का मार्केटनं ती रेंज जर का ब्रेक केलं तर आपल्याला डायरेक्शनल मार्केट बघायला भेटू शकते. बरेच टाईम मार्केट कन्सॉल्टेशन करते, ह्या रेंजला जर का मार्केटनं हे लेवल ब्रेक केलं तर एक चांगली मोमेंटम, एक चांगला झिरो ट्रेड आपल्याला आफ्टरनून सेशनला जर का ब्रेकआउट दाखवला किंवा मॉर्निंग सेशनला ब्रेकआउट दाखवला तर त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. इफ एनी रिझन मार्केट जर का मोठे गॅपअप झाले नाहीत तर जर का एकच कंडिशनला प्रॉब्लेम आहे जो की जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला, चुकून जर का मार्केटनं ही लोज जर का मार्केटनं ब्रेक केलं आणि डाऊनसाईडला सस्टेन राहिला तर हे अपसाईडची रॅली मिस होते. मार्केटमध्ये डाऊनसाईड पॅनिक सेल ऑफ बघायला भेटू शकतो, मार्केट डाऊनसाईडला येऊ शकते. जर का मार्केट डाऊनसाईडला आला 23,124 पासून 23,146च्या आसपास जर का मार्केट आला तर त्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा सेकंड लेवल याच्यामध्ये येतं ते म्हणजे 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, तिथून 23,082च्या आसपास जर का मार्केट
पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला देन तरी पण आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की आपण काल पण डिस्कस केले होते, जोपर्यंत मार्केट ह्या 2 लेगच्या मध्ये जर का राहिला तर मार्केटमध्ये चान्सेस व्हेरी आहे की मार्केट कन्सॉलिडेशन साईडवे करू शकते. आज पण मार्केट टाईमपासच केलं आहे, मार्केट त्या रेंजच्यामध्येच ओपन झाला आणि त्यानंतरनं मार्केटमध्ये चॉपीनेस आला होता. आता पण येऊया उद्याच्याला आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं कारण काय असू शकतील. जर का आपण बँक निफ्टीला जर का बघायला गेलो तर बरेच टाईम मार्केट एकाच कन्सॉलिडेशनच्या रेंजमध्ये मोडमध्ये आहे. ज्यावेळी पण मार्केटमध्ये ही रेंज ब्रेकआउट येईल त्यानंतर एक शार्प मोमेंटम पॉसिबल आहे. इधर अपसाईड मोमेंटम येऊ शकते किंवा इधर डाऊनसाईड मोमेंटम येऊ शकते. बट रेंज ब्रेकआउट जसं होतील त्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे की मार्केट त्या डायरेक्शनला कंटिन्यू करू शकते. तर आपल्याला प्लॅन काय करायचा आहे, मार्केट उद्याच्याला क्लोजिंग कसं येईल, तर का उद्याच्याला क्लोजिंग 50,400च्या वरती यायला लागलं तर चान्सेस आहेत की मार्केट अपसाईडला जाऊ शकते, त्यामध्ये एक मोमेंटम राहू शकते. इफ मार्केट जर का 49,200च्या खाली सस्टेन राहायला लागलं तर मार्केट परत ह्याच रेंजमध्ये अडकून बसणार आणि मार्केट टाईमपासला स्पेस भरपूर भेटते, त्यामध्ये बिग प्लेयर त्याच्यामध्ये स्ट्रँगल प्लॅन करू शकतील. ओके, तर आता आपण याच्यामध्ये इंट्राडेला कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सेम सिनारो राहील ह्याच्यामध्ये पण. जर का आपण बघायला गेलो तर काल आपण डिस्कस पण केले होते की जे लेवल्स होते ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास मार्केटने रेजिस्टन्स फेस केला आणि तिथून मार्केट बरोबर रिव्हर्स आला होता. तर एक गोष्ट आपण काल पण डिस्कस केली होती की जोपर्यंत का कालचा डे हाय किंवा परवा दिवशीचा डे हाय आहे आणि लो आहे त्याच्यामध्ये जर का मार्केट कुठं पण राहिलं तर मार्केट साईडवे राहू शकते. आज मार्केटमध्ये पहिला सेशन जर का तुम्ही सोडला, एक्सपेक्ट केला की पहिला हा जो सेशन जिथं एक चांगली रिकव्हरी बघायला भेटली, हा जर का ट्रेड आपण जर का सोडला तर त्यानंतर मार्केटमध्ये पूर्ण साईडवे मार्केट राहिलं होतं, त्याच्यामध्ये स्पेसच उरला नव्हता ट्रेडसाठी. ओके, तर पूर्ण रेंज बाउंड मार्केट राहिले. ज्यावेळी मार्केट ही रेंज ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल त्यानंतर तशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ मार्केट जर का गॅपअप ओपन झालं, कन्सॉलिडेशन केलं आणि 50,250चं लेवल जर का मार्केटनं ब्रेक केलं आणि सस्टेन केलं तर टुवर्ड्स 50,500पर्यंत आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. एक स्कॅल्पिंग प्लॅन त्यामध्ये बनवू शकतो. जर का मार्केट स्ट्रॉंग राहिलं, मार्केट चांगलंच रिकवर केलं तर मे बी ही गॅप फिलअप मार्केट करू शकतो आणि गॅप फिलअप ॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स, मार्केट त्याला रेजिस्टन्सचं लेवल ॲक्ट करू शकतो आणि 51,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट गेला तर कुठेतरी प्रॉफिट बुकिंगचा प्लॅन होऊ शकतो. तोपर्यंत मार्केटमध्ये एक चांगली रॅली बघायला भेटू शकते. जर का मार्केट 50,200 किंवा 50,300च्या वरती सस्टेन राहिला तर सस्टेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप डाऊन ओपन राहिला, कन्सॉलिडेशन केलं, लो जर का ब्रेक केला आणि सस्टेन डाऊन साईडला तर आपल्याला डाऊन साईडला पण एक चांगली रॅली बघायला भेटेल. इफ जर का मार्केट डाऊन साईडला सस्टेन राहिला तर. जर का मार्केटमध्ये कुठं पण 49,000 48,900 पासून 49,100च्या आसपास कुठं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केट 48,900चं लेवल डाऊन साईडला ब्रेक केला आणि सस्टेन झाला डाऊन साईडला देन आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन त्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर त्यानंतर आपलं टार्गेट राहतील ऑलमोस्ट 48,200 पासून 48,400च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण त्या लेवलच्या आसपास एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस जर का झाले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी दिले, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला अपडेट भेटतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.